श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देव आहेत बघा आणि अनेक मंत्रेसुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक मंत्राचे वेगळे वेगळे असे फायदे आहेत आणि त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे. आपल्या आता या मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते संकट असतेच. सर्व सुखी असा कोणीच नाही आहे. कोणाला म्हणजे प्रत्येकाला काही ना काही टेन्शन, काही ना काही आजार, काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच आणि हे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी म्हणजे जे भक्तिमार्गात असतात त्यांना म्हणजे आपण श्रद्धेने हे उपाय करायचे असतात आणि जे भक्तिमार्गात असतात तेच हे श्रद्धेने उपाय करतात आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे शक्तिहीन वाटत असेल, म्हणजे अंगात ताकदच नाही, खूप असं विकनेस वाटत असेल, तर त्या व्यक्तीने रोज हनुमान चालिसाचा पाठ केला पाहिजे. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर एक वेळा किंवा संध्याकाळी कोणती तरी एक वेळ तुम्ही ठरवायची आणि त्यानुसार तुम्ही रोज हनुमान चालिसाचा पाठ करायचा. तर हे झालं जे शक्तिहीन जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी. आणि जर एखाद्याचं मन अशांत राहिलं असेल, मन चंचल असेल, मनामध्ये म्हणजे शांतच वाटत नाही, मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील, तर त्यावेळेला त्यांनी काय करायचं, तर त्या व्यक्तीने शिवाष्टकम वाचावे. आणि हे मंत्र हनुमान चालिसा तर सगळ्यांना माहितीच असते, शिवाष्टकम पण माहितीच असते. जर या आता मी जे सांगाले ते जर माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून ते लिहून घ्या आणि त्यानुसार जो कुठला तुमचा प्रॉब्लेम आहे त्यानुसार ते मंत्र तुम्ही म्हणा. आता झालं मन अशांत राहिल्यानंतर, त्याच्यानंतर समाजामध्ये जर मान सन्मान मिळत नसेल तर त्यावेळेला कोणता मंत्र म्हणायचा. जर आपण कितीही काम केलं तरी आपल्याला त्यानुसार आपली योग्यता आपली केली जात नसेल, आपल्याला मान सन्मान दिला जात नसेल, आपलं कर्तृत्व असूनसुद्धा आपल्याला आपण मागे असाल, तर यावेळेला कोणता मंत्र म्हणायचा, तर यावेळेला आदित्य हृदय स्तोत्र याचे रोज वाचन करायचे. त्याच्यानंतर जर कौटुंबिक संकट असल्यास म्हणजे घरावर कोणतेही संकट आले असेल तर यावेळेला ते संकट निवारण्यासाठी कोणते मंत्र म्हणायचे, तर विघ्नहर्ता गणेश आणि या गणेशाचा मंत्र तुम्ही म्हणायचा. तर गणेश अथर्व शीर्षाचे पठण करायचे. रोज गणेश अथर्व शीर्षाचे पठण करायचे. याच्यानंतर मुलांची समस्या म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत अशांनी काय करायचं, तर रोज त्यांनी गोपाल सहस्त्रनामाचे रोज वाचन करायचे. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी गोपाल सहस्त्रनामाचे रोज पठण करायचे. त्याच्यानंतर जर कुणाची कोर्ट केस चालू असेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल, जर सत्याची बाजू असेल तुमची, तर यश हे नक्कीच मिळणार. आणि यावेळेला तुम्ही सुंदरकांडाचे वाचन करायचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पैशांची समस्या असेल, म्हणजे पैसे तुमच्याकडे कमी असतील किंवा जर पैसे येतात पण ते टिकत नाहीत, पैशांचा खर्च जास्त होतो, तर यावेळेला तुम्हाला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कोणतं मार्ग सापडत नसेल, आता मी काय करू, आता माझं एज्युकेशन झालं त्याच्यानंतर मी काय करू, किंवा कोणताही बिझनेस करताना हा करू का नको, असं जर तुम्हाला होत असेल तर त्यावेळेला तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे रोज वाचन करायचे. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत हे ज्या कामासाठी जे मंत्र सांगितले आहेत त्याचे पठण करायचे. त्याच्यानंतर जर आजारपण असेल, कोणतंही आजारपण असेल, तर त्या आजारपण दूर होण्यासाठी आपल्याला मानसिक शांती
आपला आत्मविश्वास दृढ होण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. तर दुर्गा सप्तशतीच्या पाठामुळे तुम्हाला नवचैतन्य निर्माण होईल आणि तुमचे आजारपण लवकरात लवकर दूर होईल. त्यामुळे नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. तर हे जे उपाय सांगितलेले आहेत ते पारंपरिकनुसार, आपल्या धार्मिक पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सांगितलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही जे काही प्रॉब्लेमनुसार मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र त्याचे पठण करा. नक्कीच तुम्हाला त्यात मार्ग सापडेल आणि कोणताही उपाय करताना तुम्ही श्रद्धा तुमची महत्त्वाची आहे आणि श्रद्धेने कोणतेही काम केला तर त्याच्यामध्ये फळ नक्कीच मिळते. तर इतकीच माहिती सांगायची होती. श्री स्वामी समर्थ.